वाल्मिक शिवलिंग मोराळेंच्या कारमधून राज्यभर फिरला का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। मोराळेंच्या कारमधूनच वाल्मिक सीआयडी समोर शरण आला आणि शिवलिंग मोराळेंची कार ही वाल्मिक सोबत राज्यभर कशी काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय। मोराळेंची कार ही अजित पवारांच्या ताफ्यामध्ये होती का? शिवलिंग मोराळेंच्या भूमिकेबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। तर शिवलिंग मोराळेंनी बदनामीचा आरोप केलेला होता आणि आता पुढे महत्त्वाची माहिती येते। या गाडी संदर्भातली ज्या गाडीमधून हा वाल्मिक कराड फिरत होता तो हा मोराळेंच्या गाडीतून राज्यभर फिरत होता का अशा प्रकारे आता चर्चा सुरू झालेली आहे। तर मोराळेंची सी कार अजित पवारांच्या ताफ्यामध्ये सुद्धा होती का अशी सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये आता चर्चा सुरू आहे। तर शिवलिंग मोराळेंच्या भूमिकेबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। त्यांनी बदनामीचा आरोप केलेला होता शिवलिंग मोराळेंनी। तर मोराळेंची कार ही अजित पवारांच्या ताफ्यामध्ये होती आणि शिवलिंग मोराळेंच्या कारमध्येच वाल्मिक फिरत होता। ही कार वाल्मिक सोबतच होती राज्यभर। ही कशी काय कार फिरली? वाल्मिक या कारमधूनच राज्यभर फिरला का? अशा प्रकारे अनेक आता सवाल उपस्थित होत आहेत। तर या कारची आपण काही दृश्य पाहतोय। ह्या आलिशान गाड्यात या 3 आलिशान गाड्या आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाल्यात आणि हीच ती आलिशान गाडी आहे ज्यामधून वाल्मिक कराड संपूर्ण राज्यभर फिरला। हे सगळं जेव्हा प्रकरण घडत होतं, संतोष देशमुख हत्याकांड जेव्हा झालं त्यानंतर जी ही कार आहे ती वेगवेगळ्या कॅमेऱ्यांमध्ये ट्रॅप झालेली आहे आणि ही शिवलिंग मोराळेंची कार असल्याचं म्हटलं जात होतं आणि यावर मात्र त्यांनी बदनामीचा आरोप केलेला होता। या कार संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत। विशाल, अत्यंत धक्कादायक माहिती आता पुढे येते। वाल्मिक शिवलिंग मोराळेंच्या कारमधून राज्यभर फिरला का? हीच ती कार होती ज्यामधून तो सीआयडीला शरण आला होता आणि याच कारमधून तो हत्याकांडानंतर आरोप झाल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये सुद्धा फिरल्याचं कळतंय। या पद्धतीची आता सगळी चर्चा सुरू आहे आणि आज जे नवं सीसीटीव्ही फुटेज आलं त्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की 30 तारखेला म्हणजे ज्या दिवशी वाल्मिक सरेंडर झाला त्याच्या एक दिवस आधी ही कार बीडमधनं निघाली होती आणि बीडवरनं मांजरसुब्यावरनं ही कार सोलापूर धुळे महामार्गावर गेली आणि तिथे टोल नाक्यावर ही कार सीसीटीव्हीत कैद झाली। इतकंच नाही तर त्याच्या पुढे असलेल्या पेट्रोल पंपवर सुद्धा एक पेट्रोल भरताना ही कार झाली आणि हीच कार दुसऱ्या दिवशी वाल्मिक कराडला घेऊन सीआयडीच्या ऑफिसमध्ये आली। म्हणजे वाल्मिक या आधी या कारमध्ये फिरला होता का अशा पद्धतीच्या आता शंका व्यक्त होत आहेत। इतकंच नाही तर अजित पवार ज्यावेळेस मस्ताजोगमध्ये आले होते त्याही वेळेस ही कार तिथं होती अशा पद्धतीचा आरोप करण्यात येत होता। बजरंग सोनवणे खासदार बीडचे त्यांनी हा आरोप केला होता। त्यामुळं वाल्मिक या कारमधनं नक्की तिथं कुठं फिरला? ज्यावेळेस वाल्मिकला कारची गरज होती त्यावेळेस ही कार वाल्मिकच्या सेवेत जायची का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे आणि या सगळ्या प्रश्नांची चौकशी करण्याची गरज आहे। धनंजय देशमुख सुद्धा यांनी या सगळ्या प्रकरणात आता चौकशीची मागणी केलेली आहे। नक्की कोणाकोणासोबत वाल्मिकचे संबंध होते, वाल्मिक कोणाकोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये होता, शिवलिंग मोराळेच्या कॉन्टॅक्टमध्ये कधीपासून वाल्मिक होता, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची आता मागणी होते। अनुपमा, अगदी पोलीस तपास या दृष्टीने नेमका काही सुरू आहे का? विशाल, या संदर्भात काही कळतंय का? कारण हे व्हिडिओज पुढे येतात, मात्र पोलिसांचा तपास या दृष्टीने सुरू आहे का? पोलीस सध्या या तपासाबाबत माहिती देत नाही। एसआयटी या सगळ्याबाबत तपास करत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। मात्र जे काही सीसीटीव्ही आतापर्यंत पुढे आलेले आहेत त्याच्या अनुषंगानं तपास सुरू असल्याची आपल्याकडे सूत्रांची माहिती मिळते। इतकंच नाही तर वाल्मिक ज्या गाडीमधनं आला होता सीआयडी समोर त्या गाडीच्या मालकाची सुद्धा चौकशी पोलिसांनी गेल्या वेळेस केली होती आणि त्यावेळेस शिवलिंग मोराळे यांनी मी त्या शहरात होतो आणि शहरात मला वाल्मिक एका वेगळ्या गाडीत दिसले आणि म्हणून मी त्यांना माझ्या गाडीत बसवलं अशा पद्धतीचा खुलासा केला होता। माध्यमांसमोरही त्यांनी अशा पद्धतीची त्यावेळेस प्रतिक्रिया दिली होती। मात्र आता जे नवे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे आणि 30 तारखेला नक्की या गाड्या कुठे चालल्या विशाल, काही मिनिटांसाठी थांबवते। आपल्या बरोबर अतुल लोंढेजी जोडले गेलेले आहेत। अतुलजी, खूप धक्कादायक खरं तर घटना घडलेल्या आहेत, मात्र जी आता व्हिडिओज पुढे येऊ लागलेले आहेत पोलिसांचा तपास त्या दृष्टीने चालू आहे की नाही याबाबत अजूनही स्पष्टता येत नाहीये। झी24 तासवर आता आपण जी कार पाहतोय पांढऱ्या रंगाची ही आलिशान गाडी आहे। ही आलिशान गाडी ठिकठिकाणी ट्रेस झालेली आहे आणि यामधूनच वाल्मिक कराड फिरत होता। शिवलिंग मोराळेची कार असल्याचं कळते। काय नेमकं आपल्याकडे या संदर्भातले काय तपशील आहेत? काय आपली पहिली प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भात? आता पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी अशीच आमची अपेक्षा आहे। पण एकाहून एक चमत्कार आणि एकाहून एक राजकीय दबाव प्रशासनावरचा जो आहे तो बीडच्या संदर्भामध्ये येत आणि महाराष्ट्राची पूर्ण इब्रत जी आहे त्या बीडच्या प्रकरणाने घालवलेली आहे। पण त्याची काळजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री यांना आहे की नाही हा एक मोठा प्रश्न आहे। कारण की जर संदीप क्षीरसागरांसारखे आमदार जर हा आरोप करत असतील की एका पर्टिक्युलर वाल्मिक कराडवर तपास जातो आणि तिथे थांबतो
तर हे याच्यापेक्षा दुसरं काही गंभीर राहू शकत नाही. त्यामुळे आता सगळं जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये आहे आणि यांनी कठोरमधली कठोर कारवाई करून महाराष्ट्राला हा विश्वास दिला पाहिजे की नाही, कायद्यापुढे कुणीही मोठा नाही, राजकीय दबाव महाराष्ट्रामध्ये असत नाही, मराठाचा लौकिक त्यांनी परत आणला पाहिजे. पण एकंदरीतच वाल्मिक कराडबाबत जे सगळं सध्या होत आहे, सध्या तो जरी न्यायालयीन कोठडीत असला तरी आजारपणाचं कारण देत त्याला हॉस्पिटलाइज करण्यात आलंय. सध्या जिल्हा रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कुठेतरी आजारपणाचं कारण पुढे करत एक वेगळा मेडिकल बेसिस तयार करतोय. मेडिकल ग्राउंडवर पुढे आपल्याला शिक्षा कमी होईल का, जामीन मिळेल का, असे हे सगळे प्रयत्न चालू असल्याचा आरोप होतोय. अंजली दमानी यांनी सुद्धा तसे आरोप केलेले आहेत. काय वाटते आपल्याला? असं आहे की मुंबईवरून एक स्पेशल डॉक्टरची टीम पाठवली पाहिजे, एक कमिटी गठीत केली पाहिजे, टीम पाठवली पाहिजे आणि जर खोटं कारण दाखवत असेल आणि तिथल्या डॉक्टरनी जर तसे सर्टिफिकेट दिले असेल तर डॉक्टर सस्पेंड केले पाहिजे, इमिजिएट स्पॉटवर कारवाई केली पाहिजे. म्हणजे सगळीकडे संदेश जाईल की अशा पद्धतीनं मेडिकल प्रॉब्लेमचं कारण पुढे करून सजा वाचवणे किंवा तुरुंगात न राहणे हे जे कारण आहे, ह्या कारणाला कुठेतरी आळा बसला पाहिजे. एक स्पेशल डॉक्टरांची टीम जी आहे ती मुंबईवरून पाठवली पाहिजे. अंजली दमानी यांनी तसं म्हटलेलं आहे की सगळा जो तपास आहे तो तुम्ही मुंबईकडे वर्ग करा. बीडमध्ये सगळे जे आरोपी आहेत त्यांना सगळ्यांना मुंबईमध्ये आणा. आर्थर रोडमध्ये वाल्मिक कराडला ठेवावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे. त्यासाठी रश्मी शुक्लांची त्यांनी भेट घेतलेली आहे. अनेक महत्त्वाच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत. पण दखल घेतली जाते की नाही याबाबत अजूनही शंका आहे. आपल्याला काय वाटतं या संदर्भात? दखल नाही घेतली तर समजून घ्यायचं, दखल नाही घेतली तर समजून घ्यायचं की दुरुस्त नाही व्हायचं आहे. 5,000 कोटीचा घोटाळा पीक विम्याचा, त्याची चौकशी मुख्यमंत्री लावतात का तेही बघायचं आहे. कशा पद्धतीनं 90 केसेसपैकी 60 केसेस, 60 सहाय्यता केंद्र जे आहे ते पूर्णपणे बीडमधले होते. कशा पद्धतीनं घोटाळा झाला, कशा पद्धतीनं बीडमध्ये एक वेगळं पॅरलल प्रशासन चालवलं गेलं, तर याच्यावर जर कारवाई होत नसेल, तटस्थपणे तपास होत नसेल, योग्य पद्धतीनं विश्वास निर्माण होत नसेल तपासातून, तर हे फेल्युअर गृहमंत्र्यांचं आहे. फक्त सांगायलाच आहे का मीडियामध्ये की संवेदनशील आहे, स्ट्रॉंग आहे, ते असल्यामुळे काही होणार नाही आणि रोज नवीन नवीन चमत्कारिक गोष्टी बाहेर येतात आहे. कसं म्हणायचं की महाराष्ट्राला एक कार्यक्षम गृहमंत्री मिळाला आहे? ठीक, गृहमंत्र्यांनाच प्रश्न विचार नाही. खरे खरे ठीक, आपली भूमिका आपण मांडलीच झी 24 तासकडे. धन्यवाद अतुलजी, बोललात झी 24 तास बरोबर. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते होते अतुल लोंढे आणि एकंदरीत अनेक प्रश्न त्यांनी सुद्धा उपस्थित केलेत या संदर्भात. तर वाल्मिक शिवलिंग मोराळच्या कारमधून राज्यभर फिरला का, अशा प्रकारे आता प्रश्नचिन्ह निर्माण होईल असे खरं तर या सगळ्या शंका येतात. मोराळच्या कारमधूनच वाल्मिक सीआयडी समोर शरण आला. शिवलिंग मोराळची कार वाल्मिक सोबत राज्यभर कशी, मोराळची कार अजित पवारांच्या ताफ्यामध्ये होती का, अशा प्रकारचे अनेक प्रश्न आता उपस्थित होतात. आणि हीच ती कार आहे ज्याचा नंबर आपण आता स्क्रीनवर पाहू शकतोय. आणि या कारची ही 2 दृश्य आहेत जी सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालेली आहेत. एकतर फिरण्यासाठी हीच कार वाल्मिक कराड वापरत होता आणि सीआयडी मध्ये जेव्हा पुण्यामध्ये तो शरण आला सीआयडीकडे तेव्हा सुद्धा याच कारमधून आलेला होता. त्या शिवलिंग मोराळच्या भूमिकेबाबत सुद्धा आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. विशाल करोळे या सर्व घडामोडींवर आमचे प्रतिनिधी लक्ष ठेवून आपण पुन्हा एकदा जाऊया विशालकडे. विशाल, वाल्मिकच्या संदर्भातल्या आज ज्या महत्त्वाच्या घडामोडी होत्या आणि जो आता सध्या तपास सुरू आहे, अनेक प्रश्न खरं तर यामधून उपस्थित होत आहेत आणि विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा प्रश्न उपस्थित करत पोलिसांच्या भूमिकेबाबत नेहमी साशंकता व्यक्त केली आहे. काय या दृष्टीनं एकंदरीतच वातावरण आहे, काय प्रतिक्रिया येतात? अगदी खरं आहे. या दृष्टीनं आता सखोल तपास करण्याची गरज सगळेच व्यक्त करतायत. धनंजय देशमुख हे संतोष देशमुख जे बंधू आहेत त्यांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय आणि या संदर्भात सीआयडी आणि एसआयटीच्या अधिकाऱ्यांना त्यांनी भेटणार असल्याचं सांगितलंय. कारण जे सीसीटीव्ही आज पुढे आले त्या 30 तारखेला या सगळ्या गाड्या धुळे सोलापूर मार्ग, धाराशिव मार्गे पुढे जात असल्याचं म्हणताय आणि दुसऱ्या दिवशी हीच गाडी जर वाल्मिक कराडला घेऊन सीआयडीच्या ऑफिसमध्ये जात असेल तर निश्चितपणे काहीतरी यात शिस्त असा आपल्याला संशय आहे. आणि त्यात वाल्मिक कराड हा याच गाडीतनं त्या दिवशी पुण्याकडे गेला आणि मांजरसुब्यामध्ये एका ठिकाणी हॉटेलवर ही सगळी मंडळी जेवली असल्याची ही सूत्रांची माहिती होते. म्हणजे इतके दिवस वाल्मिक कराड मग बीडमध्येच होता, तपास यंत्रणा त्याला राज्यभर शोधत होत्या, कुठंच वाल्मिक कराड मिळत नाही अशा पद्धतीचं सांगण्यात येत होतं. आणि दुसरीकडे वाल्मिक कराड बीड जिल्ह्यातच होता अशा पद्धतीची जी चर्चा
चर्चा सुरू आहे त्यातून निश्चितपणे संशयाला वाव आहे आणि या अनुषंगाने आता सगळी तपास करण्याची गरज आहे. महत्वाचं म्हणजे शिवलिंग मोराळे हे वाल्मिक कराडचे कार्यकर्ते आहे, अगदी जवळचं आहे आणि वारंवार शिवलिंग मोराळे यांची गाडी वाल्मिक कराड वापरत असल्याचंही आपल्याला तपासात पुढे आलेलं आहे आणि त्या दृष्टीनं SITनं CIDनं चौकशी सुद्धा केली होती. मात्र शिवलिंग मोराळे त्यावेळेस हे सगळे आरोप फेटाळले होते. मात्र आता हे नवं CCTV पुढे समोर आलंय आणि मग शिवलिंग मोराळे नक्की जात तरी कुठे होता आणि त्याच्या गाडीमध्ये कोण कोण होतं याचा खुलासा करण्याची गरज आहे. या व्हिडिओबाबत अनेक संशय व्यक्त होत आहे आणि या दृष्टीनं आता CID नक्की काय पावलं उचलतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अनुपमा. विशाल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी, केलेल्या या चर्चेसाठी. विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते.